सोलापूर महानगरपालिकेत 1995 नंतर रोजंदारी व बदली पद्धतीने सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिल्याच्या पार्श्वभूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने महापौरांसह महापालिका पदाधिकारी व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। महापौर कार्यालयात आयोजित कार्यक्रमात महापौर विनायक कोंडियाल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र गाडे, कामगार कल्याण व जनसंपर्क समितीच्या सभापती श्रद्धा पवार तसेच नगरसेवक नगरसेविकांचा युनियनतर्फे गौरव करण्यात आला। महापालिकेतील रोजंदारी व बदली कर्मचाऱ्यांचा कायमस्वरूपी सेवेचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता। या कर्मचाऱ्यांनी शहराची स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते आणि इतर नागरी सेवा सुरळीत ठेवण्यासाठी दीर्घकाळ योगदान दिले आहे। त्यामुळे त्यांच्या सेवेला स्थैर्य देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे। प्रशासनाच्या अद्ययावत नोंदीनुसार 14 ऑक्टोबर 2020 रोजीच्या यादीतील 257 कर्मचाऱ्यांपैकी 56 कर्मचारी वगळल्यानंतर 201 कर्मचाऱ्यांची माहिती प्रस्तावास उपलब्ध आहे। यापैकी 45 कायम रिक्त पदे उपलब्ध असून उर्वरित कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी 15 अधिसंख्य पदे आणि 141 कायमस्वरूपी पदांची निर्मिती आवश्यक असल्याचे प्रस्तावात नमूद आहे। महापौर कोंडियाल यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे मानवी दृष्टिकोनातून पाहण्याची गरज व्यक्त केली। कायदेशीर, आर्थिक आणि प्रशासकीय बाबींचा विचार करून शासनाच्या धोरणानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी सांगितले। यावेळी 201 कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी 18 वर्षे पाठपुरावा केल्याबद्दल ट्रेड युनियनचे अध्यक्ष व कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांचाही सत्कार करण्यात आला। युनियनचे मार्गदर्शक इक्बाल तडकल, श्रीनिवास रामगल, अरुण मेत्रे, रामचंद्र चंदनशिवे, सुनील शिंदे आदी उपस्थित होते। कर्मचारी व बदली कामगारांचा या ठिकाणी अनेक वर्षापासून जे कायम करण्याचा विषय रखडला होता, आज या ठिकाणी मी आमचं भाग्य समजतो की माझ्या महापौरच्या कार्यकाळामध्ये एखाद्याचं जर चांगलं होत असेल तर हे चांगलंच झालं पाहिजे। एखाद्याचं डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर संघटना असेल, तसंच जानराव साहेबांची संघटना असेल, रामगल साहेबांची संघटना असेल, अनेक सर्व संघटनांचं या ठिकाणी मी विशेष आभार मानतो की तुम्ही हिंमत सोडली नाही आणि कामगारांच्या पाठीमागे राहून तुम्ही सतत कामगारांना प्रोत्साहन या ठिकाणी करत आलात आणि त्यांना धीर देण्याचं काम केलं। कारण का बरेच वर्षापासून हे कामगार अतिशय प्रतिकूल परिस्थिती देखील सोलापूर महानगरपालिका ही स्वच्छता कशी राहिली पाहिजे, खरं तर आम्ही तुमचं धन्यवाद मानायला पाहिजे की आम्ही आमच्या कामात असतो, पण आपलं सोलापूर शहर स्वच्छ कसं राहिलं पाहिजे, आपलं सोलापूर शहराचे वैभव हे कसं टिकलं पाहिजे, तुम्ही सर्व कामगारांनी या ठिकाणी विश्वासाने या ठिकाणी सतत काम करून सोलापूर शहराचं नाव अजरामर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी राखता, सोलापूर महानगरपालिकेची सेवा करता, सोलापूर शहराची अनेक लोकांची तुम्ही आपण या ठिकाणी सेवा करता। तुम्हाला विशेष या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझा या ठिकाणी जो माझ्या हातून जे काय तुमचं कायम करण्याचा प्रस्ताव या ठिकाणी महानगरपालिकेच्या सभेमध्ये पारित झाला, त्याचं मी स्वतःला पण भाग्यवान समजतो की कारण एखाद्याचं चांगलं होत असताना त्याचं जे पुण्य असतंय, पुण्याचं काम हे माझ्या हातून घडलं असं मला सांगायचं आहे। आणि मी हे काम करत असताना मला साथ करून आता 49% पर्यंत आणण्याचा आपण प्रयत्न केला। भविष्यात टप्प्याटप्प्याने ते देखील आम्ही महागाई भत्ते असतील, ESI असतील, तुमचे शिखरजा असतील, ह्याचे देखील आम्ही तुमचा जे काही प्रश्न असतील सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। परवा 15 ऑगस्ट नंतर चांगली मोठी घोषणा तुम्हाला जसं अपेक्षित आहे त्या पद्धतीने आम्ही मान्यता दिलेली आहे। ते होत राहतील कामं, पण हे जे महत्वाचं काम आहे कायम करण्याचा हा महत्वाचा विषय आहे आणि निश्चित हा काम पूर्ण केल्याशिवाय मी या ठिकाणी गप्प बसणार नाही। येणाऱ्या काळामध्ये